अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आता रक्षाबंधन येत आहे। रक्षाबंधन हा बहीण आणि भाऊ यांच्यात नात्यातला अटूट असा दिवस असतो। बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधत असते आणि भाऊ सुद्धा बहिणीला तुझं रक्षण करेल असं वचन देत असतो। व्हिडिओ सगळा बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी देणार आहे। सगळ्यात आधी राखी बांधण्याच्या आधी कोणाला राखी बांधावी ते एक आहे, आणि दुसरं बहीण भावाला नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणत असतो, तर ते देणार आहे। त्याच्याच बरोबर एक लक्ष्मीची पोटली करून भावाला ते समर्पित करायचे। आणि औक्षण करताना भावासाठी कुठला मंत्र म्हणायचा आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। तर बघा, सगळ्यात आधी भावाला राखी बांधण्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांना राखी बांधायचे। विघ्नहर्ता आहे, गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करावे म्हणून आपण गणपती बाप्पांना राखी बांधायचे। दुसरी राखी येते ते मारुती रायाला। मारुती रायाला का राखी बांधायची, तुम्हाला त्याचं कारण सांगते, लक्षात घ्या। कधी पण आपल्याला रात्री झोप लागत नाही, किंवा कधी आपण दचकून उठतो किंवा कुठल्या पण अज्ञात ठिकाणी गेली की आपल्याला भीती वाटते, ते आपण काय म्हणत असतो, रक्षा म्हणत असतो किंवा हनुमान चालीसा म्हणत असतो। त्याच पद्धतीने प्रभू श्रीरामांची सेवा केली तर मारुती राया प्रसन्न होतात, आणि मारुती रायांची सेवा केली तर प्रभू श्रीराम प्रसन्न होतात। आपले रक्षण त्यांनी करावं म्हणून त्यांना राखी बांधायची असते। आता जे राखी बांधणार नाहीत मग त्यांचं देवरक्षण करणार नाही का, असं अजिबात नाही। त्यांचं पण ते रक्षण करत असतात, पण प्रत्येक दिवसाचं एक महत्त्व असतं। देवाप्रती सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो आपला एक दिवस असतो। राखी बांधताना तरी देवाकडे काही मागू नका, फक्त त्या मारुती रायाला, त्या गणपती बाप्पांना हेच प्रार्थना करायचं की माझं तू रक्षण कर, पण जगातल्या सगळ्यांचं रक्षण कर, हीच प्रार्थना करायची असते। तिसरं आहे ते आपले महाराज। बघा, महाराज नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य जरी आपल्याला दिसलं ना गाडीवर किंवा चालत जाताना किंवा कुठेतरी दिसलं तर मनाला किती आधार वाटतो सांगा। महाराज आहेत, माझ्यासोबत आहेत, आणि हेच बळ देतं आपल्यासाठी प्रत्येक संकटांना, प्रत्येक दुःखाला सामना करण्यासाठी। आता ज्यांना भाऊ नाही आहे त्यांना सांगते, आपले रक्षण करणारे महाराज आहेत, आपल्या नेहमी पाठीशी असतात। जसं महाराजांनी राखी बांधले नाही तर महाराज आपलं रक्षण करणार नाही असं नाही आहे, ते नेहमी आपले रक्षण करत असतात। पण हा सुद्धा एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे की महाराज माझं रक्षण करा, आणि माझंच नाही या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही रक्षण करा, ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे। किमान रक्षाबंधनच्या दिवशी तरी महाराजांकडे काय कुठल्या देवाकडेच काहीच मागू नका। आता तुमचे जे इष्टदेव आहेत, कोणी भगवान शंकरांची उपासना करत, कोणी मारुती रायांचं, जे तुमचे इष्टदेव आहेत त्यांना तुम्ही आवर्जून राखी बांधायचे। आता तुम्ही तुमच्या माहेरी आहात, हरकत नाही, तिथे सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना आपल्या मारुती रायांच्या मंदिरात जाऊन राखी बांधा। बऱ्याच वेळा महिलांना प्रवेश नसतो, ही राखी महिलांनीच बांधायची का, नाही, पुरुष सुद्धा जाऊन राखी त्यांना बांधू शकतात किंवा त्यांच्या मंदिराच्या बाहेर जवळपास कुठेतरी ते ठेवू शकतात। अगदी पुरुष गेले तर त्यांना आतमध्ये प्रवेश असतो, तिथे त्यांनी सुद्धा राखी ठेवली तरी हरकत नाही। महाराजांना फोटो असेल तर महाराजांचा, तर त्या फोटोला सुद्धा तुम्ही त्यांच्या चरणाजवळ ती राखी ठेवू शकता, ज्याला आपण देवराखी म्हणतो। आता देवराखी गोंड्याची राखी असते, तर ती आपल्या देवांना बांधायची असते। हे झालं। आता हे झालं पहिलं। आता दुसरं की प्रत्येक बहीण भावाला राखी बांधणार आहे। ज्या काही बहिणी आपल्या भावांना राखी बांधणार आहे त्यांच्यासाठी सांगते, मुलगी घरातली लक्ष्मी असते। आपल्याला माहिती आहे की पहिली मुलगी धनाची पेटी आहे, किंवा कोणाला मुलगी झाली तर म्हणतात, अरे बापरे तुझ्या घरात लक्ष्मी आली। मग भले ती मुलगी लग्न करून तिच्या घरी गेली तरी सुद्धा बापाची मुलगी लक्ष्मीच असते। आपण लक्ष्मी आहोत, आपण आपल्या माहेरची आणि सासरची सुद्धा लक्ष्मी आहोत, तर हे विसरू नका। आता उपाय प्रेग्नेंट महिला किंवा विधवा वगैरे असेल तरी सुद्धा त्यांनी करायचं आहे। आता रक्षाबंधनाचं औक्षण करावं की नाही, ताई तुम्हाला बघा, तुम्हाला जर मासिक धर्म आहे किंवा सुतक लागलं असेल, विटळ आलं असेल, तर बघा, आपल्या भावाचं औक्षण करणं सुद्धा एक धार्मिक आहे। तर मी तर तुम्हाला सांगेल की जर मासिक धर्म असेल किंवा सुतक विटा असेल तर करू नका। जर मासिक धर्माचा अगदी दुसरा, तिसरा, चौथा दिवस असेल तर थांबून घ्या, तुम्ही 3-4 दिवसानंतर ओवाळलं तरी चालेल, मासिक धर्मात ओवाळू नका। बाकी तुमची इच्छा पाळणं न पाळणं हे तुमच्यावर आहे। आता मी तुम्हाला जसं बोलले की मुलगी आपल्या माहेरची सुद्धा लक्ष्मी असते आणि सासरची सुद्धा लक्ष्मी असते, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पाकिटमध्ये यथाशक्ती अजिबात कुठलंच बंधन नाही, 1 रुपया असेल तरी चालेल, तुमच्या पाकिटमध्ये जे काही पैसे असेल, 1 रुपया असेल, 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, 50 रुपये असेल, अगदी 100 रुपये असेल, तर तुमची इच्छा असेल स्वइच्छेने तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, छोटंसं घ्यायचं, छोटंसं हातभर ते वस्त्र घ्यायचं आहे, लाल रंगाचंच असलं पाहिजे। त्या वस्त्रामध्ये तुम्ही 1 रुपया टाका, 5 रुपये टाका, 10 रुपये टाका, जो कॉईन मिळतो तो टाका, त्याला हळद कुंकू लावायचं आहे, आणि त्याच्यात थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, अक्षता पांढऱ्या टाकायच्या आहेत, थोड्याशा अगदी 3-4 दाणे अक्षता टाकायचे, त्याची पोटली करायची। पोटली करताना ही सगळी प्रक्रिया होत असताना
माझ्या भावाच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होऊ दे. माझ्या भावाचं लग्न झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही उपाय करू शकता. भाऊ लहान आहे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं छोटीशी पोटली तयार करायची. हे सगळं करत असताना माझ्या भावाची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ दे, त्याला सुख समाधान, त्याच्या संसारात सगळा ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊ देत. आर्थिक अडचणी असतील तरीसुद्धा ते कमी होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि ती जी पोटली आहे ती तुमच्या देवघरात अगदी सासरचं असेल, माहेरचं असेल, कुठले पण असेल तिथे थोडा वेळ ती ठेवायची आहे. आणि भावाला राखी बांधताना सुद्धा तुम्ही जी राखी बांधणार आहे ती थोडा वेळ तुम्ही ती देवांच्या चरणावर ठेवायचे. कुठले पण देव जे तुमचे इष्टदेव आहेत किंवा त्यांच्या चरणावर ठेवायचे आणि त्यांना म्हणायचं की माझ्या भावाचं रक्षण करा. तो माझं रक्षण करणार आहे, पण तुम्ही पण त्याचं रक्षण करा. त्याच्या सुखात, त्याच्या अडचणीत तुम्ही त्याच्यासोबत राहा. त्याचा संसार सुखाचा होऊ द्या. जर तो कुठे कॉलेजला असेल, बाहेर असेल, त्याचं तुम्ही रक्षण करा. नोकरी समस्या असेल तर मनातल्या मनात आपण म्हणत असतो की की माझ्या भावाला नोकरी लागू द्या. ही आपली एक प्रार्थनेचा भाग आहे. हे सगळं राखी आणि तिचं काही पोटले आहे ती तिथे देवासमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची. जेव्हा भावाला पण राखी बांधत असताना भावाला राखी बांधल्यानंतर तुम्ही नारळ देणार आहे ना, त्या नारळासोबत ती पोटली द्यायची. मग समजा ताई मला 4 भाऊ आहेत, 10 भाऊ आहेत, काही नाही, तुम्ही सगळ्यांसाठी सुद्धाही करू शकता. तुमची इच्छा तर ती तुम्हाला पोटली केली आहे ती भावाला द्यायची आहे. आणि ती भावाने काय करायचे तर त्याला सांगायचं की ती तुझ्याजवळ ठेव, ते पैसे खर्च करू नको. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मुलगी लक्ष्मी असते आणि आपल्याच घरातल्या लक्ष्मीने, साक्षात लक्ष्मीने आपण आपल्या भावाला किंवा माझ्या घरातल्या लक्ष्मीने माझ्या लेकाला किंवा माझ्या मुलाला जर तिने तिच्या स्वइच्छेने काही पैसे दिले तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हा उपाय करताना त्याला ती लक्ष्मीची पोटली तर देणार आहात, पण मनात एक की माझ्या भावाचं सगळं चांगलं होऊ दे, त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे, हीच तुम्हाला प्रार्थना करायची असते. भावाचं औक्षण करताना पण काही मंत्र जो आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन. पण आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी औक्षण करताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आपण नेहमी म्हणत असतो की इडापिडा टळू दे, राज्य येऊ दे. पूर्ण गंध लावेपर्यंत ते भावाचं औक्षण करेपर्यंत तुम्हाला हीच प्रार्थना करायची असते की माझ्या भावाच्या आयुष्यात कधीच कुठलं दुःख येऊ नये किंवा कधीच कुठलं संकट येऊ नये, कुठला त्रास होऊ नये. हे सगळे आपण प्रार्थना करायचं आहे. आणि सगळ्यांना सुखात राहू दे, प्रत्येकाच्या संसारात सुख नांदू दे, प्रत्येकाला सद्बुद्धी दे, प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पडावं. मी पण भावांना सांगेल हा बहिणीचा मान आहे तो तिला दिलाच पाहिजे. तर बघा, आजच्यासाठी इतकं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी करते आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांचं आयुष्य, सगळ्या भावांचं आयुष्य दीर्घायुष्य होऊ दे. त्यांच्या आयुष्यातलं सगळं संकट, जो काही त्रास आहे तो दूर होऊ दे, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.